कितीही प्रयत्न केले, तुम्ही नॉट टेक्निक केली, तुम्ही दाराला हळद लावली, तुम्ही विलायचीची टेक्निक केली, काहीही टेक्निक तुम्ही करा, पण तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला ताबडतोब त्या गोष्टीचा फायदा का होत नाहीये? तुम्ही मेन घरातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे तीच जर बाहेर काढली नाही, तर ह्या सगळ्या टेक्निकचा काय उपयोग होणार? तुम्हाला आधी तुमच्या स्वतःचा किंवा तुमच्या घरातल्या आजूबाजूची जी एनर्जी आहे निगेटिव्ह, ती पहिली बाहेर काढली पाहिजे की नाही? तेव्हाच जाऊन तुम्ही जे नव्याने करताल त्याचा असर होणार आहे. मग तुम्ही म्हणताल आता काय करायचं? तुमच्या घरामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, नीट आहे का? जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, मग ते घड्याळ असेल, ओव्हन असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, गीझर असेल, वॉटर प्युरिफाय असेल, जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडलेल्या बंद पडलेल्या त्या ताबडतोब घराच्या बाहेर फेकून द्या किंवा विकून टाका. पण लक्षात ठेवा, ही जी एनर्जी आहे ती एवढ्या वाईट पद्धतीनं निगेटिव्ह एनर्जी घरावर काम करते, म्हणजे तुमचं होणारं काम सुद्धा अडतं. हो, तुम्ही तुमच्या घरात जे कोणी वडीलधारी माणसं असतील त्यांना विचारा. मी जे सांगते ते 100% खरं सांगत आहे. इलेक्ट्रॉनिक बंद पडलेल्या वस्तू कधीच घरात असू नये. होणारी कामं अडतात. त्यातल्या त्यात घड्याळ तर कधीच बंद पडलेलं नसावं. तुमची वेळ थांबते, तुमची वेळ खराब होते. घड्याळ म्हणजे तुमचं वेळ दर्शवतं, बरोबर आहे? आणि तेच जर बंद पडलेलं असेल, ते खराब झालेलं असेल, तर तुमची वेळ डेफिनेटली खराब होणार आहे ना. त्याच्यामुळे नीट लक्ष द्या. बंद पडलेलं घड्याळ ताबडतोब फेकून द्या किंवा रिपेअर करा, त्यात सेल टाका. पण इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झालेल्या घरात ठेवू नका. हे करून बघा आणि मग तिथून पुढे बघा की तुमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी कशी पटापट घराच्या बाहेर जाते. आणि एकदा घराच्या बाहेर निगेटिव्ह एनर्जी गेली की तुम्ही जे काही रेमेडीज करताल, मी जे सांगतील ते, तुम्हाला असा फायदा होईल. करून बघा, डेफिनेटली करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कोणाकोणाला काय फायदा झाला. तोपर्यंत काळजी घ्या.